नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। अन्नपूर्णा आजींसमोर आलं कंबळीबाबत सर्वात मोठं भयानक सत्य। तर दुसरीकडे मात्र आता कामिनीला समजलं कंबळीबाबत सर्वात मोठं सत्य। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आता कामिनी आपल्या कंबळीच्या पाठीमागे हात धुवूनच लागलेली आहे, कारण की कामिनीच्या कानाखाली अन्नपूर्णा आजीने ज्या प्रकारे वाजवली ना, हे पाहून तर प्रचंड आनंदच झाला, कारण की फायनली ह्या कामिनीला धडा शिकवण्यासाठी अन्नपूर्णा आजी आता सज्ज झालेल्या असतात। आणि कंबळीने जे काय अन्नपूर्णा आजींना सांगितलेलं असतं की मी तुम्हाला फसवलंय, तुमच्या मुलाने नाही, त्याच्यामुळे तुमचा मुलगा आतून पूर्णपणे खचून गेलाय, प्लीज त्यांच्यासोबत बोला, असं करू नका अन्नपूर्णा आजी। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजीने आपल्या राजन सरांसोबत बोलण्याला देखील सुरुवात केली, हे तुम्ही पाहिलंच असेल। पण बिचाऱ्या कंबळीला अजून पण धाकधूक वाटत असते की अन्नपूर्णा आजी राजन काकांबरोबर बोलले असतील का नसतील। पण आता त्यावेळेस मात्र कामिनी प्रचंड भडकलेली असते। कामिनी म्हणते की राजनने त्या दिन दमडीच्या कंबळीसाठी माझ्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि ह्या वहिनीला तर मी सोडणार नाही। हिनी चक्क माझ्या कानाखाली मारली, ह्या कामिनीच्या कानाखाली मारली, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, याचा पूर्णपणे विचार केलेला असतो चक्क आता कामिनीने। तर कामिनीच्या हाती आता DNA रिपोर्ट्स लागलेत, हे तुम्हाला माहितीच असेल। पण कामिनी म्हणते की मग हे तर खोटे DNA रिपोर्ट्स आहेत, मग खरे नेमके काय असतील? आणि खरे जरी पाहायला गेले तरी देखील ती कंबळी राजेंची मुलगी नाही, हे मला तर चांगलंच माहीत आहे। पण कामिनी म्हणते की कशाला टाइमपास करायचा आहे, त्याच्यासाठी आपण खात्री करून घेऊयास। तर कामिनी आता डॉक्टरांकडे जाते आणि जे काही डॉक्टर अगोदर तुम्ही पाहिलंच असतील की DNA रिपोर्ट्स चेक करणारे होते, ते देखील सांगतात की कामिनीला की कंबळीच खरी राजेंची मुलगी आहे। तर हे सगळं कळाल्याच्या नंतर कामिनीच्या पायाखालची पूर्णच जमीन सरकते। कामिनीला विचार करायला देखील वेळ भेटत नाही। कामिनी म्हणते की मी आता करू काय नको, कारण की त्या कंबळीचा आणि ह्या राजांचा संबंध आहे हे जर सगळ्यांना समजलं तर खूप मोठा राडा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे कामिनी म्हणते की लवकरात लवकर मला ते रिपोर्ट्स गायब केले पाहिजे आणि कंबळीचा खेळ संपवला पाहिजे, नाहीतर जर कंबळीला मी मारलं नाही तर कंबळी ह्या घरात कधीही येऊ शकते आणि त्याच्यानंतर माझ्या अनिकाला प्रॉपर्टी तर सोडा, पण अनिकाला फुटकी कवळी देखील भेटणार नाहीये। दुसरीकडे बिचारा ऋषी तुम्हाला माहितीच आहे की कंबळीच्या प्रेमात वेडाच झालेला असतो, कारण की ऋषीच्या मनात देखील सारखा हाच विचार येत असतो की काही जरी झाला तरी मला कंबळीसोबतच लग्न करायचंय। आणि कंबळीच्या मनात देखील ऋषीबाबत सारखं प्रेम निर्माण झालेलं असतं आणि कंबळीच्या मनात देखील सारखं ऋषीबाबतच विचार येत असतात। कंबळी म्हणत असते की मला काय झालंय, माझ्या मनात सारखे ऋषी सर का येतात आणि सारखं लग्नाचा सीन का आठवतोय, माझं डिस्ट्रॅक्शन असं कसं होऊ शकतं? तर ऋषीला वाटत असतं की मला तर कंबळीसोबत परमनंट लग्न करायचं आहे, पण कंबळी लग्नाला तयारच होईना, तर मला असं काय करावं लागेल जेणेकरून कंबळी लग्नाला तयार होईल? तर आता ऋषीला समजत नसतं। तर आता ऋषी म्हणत असतं की काही जरी झालं तरी मी लग्न करेल तर फक्त कंबळीसोबतच लग्न करेल, त्याच्यामुळे मला काही जरी करावं लागलं तरी देखील मी मागे पुढे पाहणार नाहीये। तर आता कंबळी आणि ऋषीच्या लग्नाला तर कोणी अडथळा निर्माण करणार नाही असं तुम्हाला वाटेल, पण सगळ्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे। तर दुसरीकडे मात्र आता कामिनीला हे सत्य समजल्याच्या नंतर कामिनी म्हणते की मला आधी ह्या कंबळीचा शोध घेतला पाहिजे, कारण की ही कंबळी इथे आली कशी काय आणि हिची आणि अन्नपूर्णा आजींची भेट झालीच कसं काय, त्यामुळे मला लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा केले पाहिजे आणि ह्या कंबळीविरुद्ध कट रचलाच पाहिजे। त्यासाठी कामिनी कंबळी कुठून आली, काय झाली, कोणाची मुलगी आहे, कशी आली, काय काय झालं आतापर्यंत, कंबळी राजेंची भेट कशी झाली, कंबळी अन्नपूर्णा आजींची भेट कशी झाली, ह्या A to Z गोष्टींचा शोध लावते कामिनी। आणि कामिनीला आता फायनली क्लू सापडणार आहे की कंबळीची खरी आई म्हणजेच ती गौरी आहे आणि ती जिवंत देखील आहे। तर आता हे सगळं सत्य समजल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला काय करायचं आहे। तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की रागिनी आणि अनिकाला असं वाटतं की ही कामिनी अशी वेड्यासारखी काय वागते। तर त्यावेळेस मात्र रागिनी म्हणते की अगं आई, तुला काही वेळ लागले का? ती गौरी आणि तिची मुलगी कधीच मरून गेली, त्याच्यामुळे तिचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे तू फुकट वेळ वाया नको घालू आणि या गावछाप कंबळीचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे प्लीज तू बिंदास्त राहा। तर हे सगळं बोलल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की कामिनी म्हणते की नाही रागिनी, तू शांत बस, तुला कळत नाही काय, कारण की तुला असं वाटतंय की मी एवढी शांत काय आहे, कारण की तुला एक गोष्ट माहीत नसेल, पण त्या कंबळीचं नेमकंच काही ना काही कारण असं आहे की त्याच्यामुळे ही राजन आणि म्हातारी हे दोघेजण देखील त्या कंबळीचा स्वीकार करायला मागे पुढे पाहणार नाही। त्याच्यामुळे खात्री म्हणून ह्या कंबळीच्या बाबतची सगळी डिटेल्स आपल्याला शोधून काढलीच पाहिजे। ही कंबळी इथे आली कशी, ती राहायला कुठे होती, ती कोणाची मुलगी आहे, तिची आई कोण आहे, तिच्या घरचे कोण आहेत, मला A to Z गोष्टींची माहिती काढल्याशिवाय मला चैन पडणार नाहीये। तर दुसरीकडे मात्र आता राजन आणि अन्नपूर्णा आजी एकत्र आलेलं हे सत्य कंबळीला समजतं। त्यावेळेस मात्र बिचारा कंबळीला प्रचंड आनंद होतो। राजन काका स्वतः कंबळीला भेटायला जातात आणि म्हणतात की कंबळी थँक्यू, तुझ्यामुळे आई माझ्यासोबत आत्ता परत बोलली, पण तुझा आणि आईमधला गैरसमज देखील मी लवकरच दूर करेल आणि तुला देखील आईला भेटायला लवकरच मी घेऊन जाईल, तुला नक्कीच आई माफ करेल। तर तुम्हाला माहितीच आहे की
अन्नपूर्णा आजींना कमळीचा राग का आलेला असतो, कारण की कमळीने ज्या प्रकारे लग्न ऋषीसोबत ठरलं होतं, म्हणजे त्या लग्नामध्ये एक्सपोज झालं सगळं की कमळी अन्नपूर्णा आजींची खरी नात नाही आहे. त्याच्यामुळे बिचारा कमळीसोबत अबोला धरलेला असतो अन्नपूर्णा आजींनी. पण तो खूप कमी दिवसाचा आहे, कारण की पुढं सत्यच एवढं भयानक उघडकीस येणार आहे ना, त्याच्यानंतर अन्नपूर्णा आजी स्वतः कमळीचे जाऊन पाय पकडणार आहेत. पण ते कसं, चला जाणून घेऊया. तर आता सगळ्यात पहिलं कामिनीला क्लू सापडतो तो म्हणजे गौरीबाबतचा, कारण की तुम्हाला माहीत असेल की गौरी मुंबई शहरात आली होती हे कामिनीला समजलेलं असतं. पण कामिनीला हे देखील आठवतं की गौरी पहिली राजांसोबत राहिला होती, त्यावेळेस मात्र मी तिला कशाप्रकारे गावाकडे हाकलून लावलं होतं, तिला कशाप्रकारे गुंडांनी मारलं देखील होतं, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि त्यावेळेस मात्र कामिनीला सतत एक गोष्ट आठवत असते की गौरीचं गाव कोणतं होतं, ती कोणत्या गावात जर गेली असेल, कारण की गौरी जिवंत आहे का नाही याबाबतचं खरं सत्य फक्त कामिनीला माहीत असतं, कारण की कामिनीला माहीत आहे की गौरी जिवंत आहे म्हणून. तर आता राजन ठरवतो की काही जरी झालं तरी मला लवकरात लवकर कमळीचा आणि आईमधला दुरावा देखील निर्माण केला पाहिजे, कारण की कमळीने आता एवढं सगळं आमच्यासाठी केलं पण बिचारा कमळीसाठी आम्ही काहीच करू शकलं नाही. त्याच्यामुळे आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की कमळी आणि निंगी दोघेजण ठरवतात की पेपर झाल्याच्या नंतर आपण या सुट्टीला आपण गावाकडे जाऊन येऊया. पण त्यावेळेस मात्र कमळी गावाकडे जाण्यास तयार नसते, पण ऋषी सर स्वतः देखील म्हणतो की कमळी मी तुझ्यासोबत गावाला येईल, कारण की मला गाव खूप आवडतं. तर आता पुढे कहाणीमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी येणार आहे की ऋषी सर गावाकडे कशासाठी जाणार असतात माहीत आहे का, कारण की ऋषीला लग्न कमळीसोबतच करायचं असतं. त्याच्यामुळे ऋषी म्हणतो की मी कमळीच्या आईला भेटेल आणि परस्पर सगळ्या काही गोष्टी विचारेल. आणि मित्रांनो तेव्हाच घडतो मोठा ट्विस्ट, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीला हे सत्य माहीत नसतं की तिचे आबा ह्या जगात जिवंत आहेत का नाही आहेत म्हणून. आणि दुसरीकडे मात्र ऋषीला हे माहीत नसतं की साधना मावशी त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या त्याच कमळीच्या खऱ्या आई आहेत म्हणून. त्याच्यामुळे आता ऋषीसमोर देखील सगळ्यात मोठं धक्कादायक गोष्ट बाहेर येणार आहे आणि कमळीसमोर देखील सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट बाहेर येणार आहेत. आणि ते दोघेजण देखील आता गावाकडे जाताना तुम्ही पुढे पाहाचाल. पण त्याच्या अगोदर मित्रांनो कहाणीत मोठा ट्विस्ट येणार आहे, म्हणजेच कामिनीला समजतं की कमळी राजनची खरी मुलगी आहे. पण आता हे सत्य लवकरात लवकर राजनला आणि अन्नपूर्णा आजींना समजू नये यासाठी मात्र कामिनी म्हणते की मला त्याच्या अगोदरच कमळीचा काटा काढला पाहिजे, आणि जर मी कमळीचा काटा नाही काढू शकले तर मग मी रस्त्यावरची भिकारी बनणार 100%च असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीला ज्या क्षणाला समजेल की राजन काका तिचे खरे बाबा आहेत, अन्नपूर्णा आजी खरी तिची आजी आहे, त्यावेळेस मात्र आपल्या कमळीला तर एवढा प्रचंड आनंद होणार आहे की सांगायलाच नको. कारण की कमळीला आधीपासूनच एक गोष्ट हवी होती, ती म्हणजे अन्नपूर्णा आजींसोबत तिला राहायचं होतं. आणि बिचाऱ्या कमळीला असं वाटतं की आत्तापर्यंत तिने केलं ते फक्त नाटक होतं. पण मित्रांनो कहाणीमध्ये पुढचा ट्विस्ट तर खूप भयानक असतो, कारण की अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठं सत्य हे समजतं की राजनची खरी मुलगी कमळीच आहे. आणि हे सत्य समजल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीची माफी मागायला जाते. आणि कमळीसमोर आता सगळ्यात मोठं भयानक सत्य असं येतं, म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की कमळीला आत्तापर्यंत अशा काय गोष्टी वाटत होत्या, त्या म्हणजे सगळ्यात भयंकर गोष्ट की तिला आबांबद्दल समजतं, म्हणजेच तिला कळतं की तिचे आबा ह्या जगात जिवंत नाही आहेत. त्यावेळेस मात्र बिचारा कमळीला एवढा प्रचंड राग येतो की काही सांगायलाच नको. दुसरीकडे ऋषीला कळतं की त्यांच्या घरात काम करणारी साधना मावशी म्हणजेच ती कमळीची खरी आई आहे. आणि ऋषीचं कमळीवरती किती प्रेम आहे हे साधना मावशी म्हणजेच कमळीच्या आईला चांगलंच माहीत असतं. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट अशी बाहेर येते की कामिनी आता कमळीला मारायसाठी गावाकडेच गेलेली असते. तर बघूया आता पुढे काय काय घडतं. त्यासाठी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा. धन्यवाद.